नमस्कार मंडळी, 21 दिवस साखर बंद करा व 5 किलो वजन कमी करा. याविषयी आपण आज सविस्तर माहिती जाणणार आहोत. झटपट असं वजन न कमी करता फक्त 21 दिवस साखर बंद करून किती तुमच्या शरीरावर वजनाचा प्रभाव पडतो हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ जराही स्किप न करता नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आजकाल वजन वाढणे ही खूप मोठी समस्या झाली आहे. याचे एक मोठे कारण म्हणजे दररोज जास्त प्रमाणात साखर खाणे. आपण चहा, कॉफी, मिठाई, बिस्किटे, केक, कोल्ड्रिंक आणि पॅकेट ज्यूस यामधून नकळत खूप साखर घेत असतो. जर तुम्ही 21 दिवस साखर पूर्णपणे बंद केली तर शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसू शकतात आणि वजन कमी होण्यास देखील मदत होते. साखर शरीरासाठी हानिकारक का ठरते? साखर ही रिकामी कॅलरीज म्हणजेच एम्प्टी कॅलरीज देणारी असते, म्हणजेच ती शरीराला ऊर्जा देते, पण त्यात पोषक घटक नसतात. जास्त साखर खाल्ल्यामुळे शरीरात चरबी जमा होऊ लागते आणि त्यामुळे वजन वाढते. तसेच साखर जास्त खाल्ल्याने पोटाची चरबी वाढते, थकवा येणे आणि भूक जास्त लागणे अशा समस्या देखील निर्माण होऊ शकतात. त्यामुळे 21 दिवस साखर बंद केल्याने काय बदल होऊ शकतात ते आता आपण जाणून घेऊया. पहिला बदल, वजन कमी होण्यास मदत. साखर बंद केल्यामुळे शरीरात जाणाऱ्या कॅलरीज देखील कमी होतात. त्यामुळे शरीर साठलेली चरबी वापरायला लागते आणि वजन कमी करण्यास मदत होते. दुसरा, पोटाची चरबी कमी होऊ शकते. जास्त साखर खाल्ल्यामुळे पोटावर चरबी जमा होते. साखर बंद केल्यामुळे हळूहळू पोटाचा घेर देखील कमी होण्यास मदत होतो. तिसरं, ऊर्जा वाढते. साखर खाल्ल्यावर काही वेळासाठी ऊर्जा वाढते, पण लगेच थकवा येतो. साखर कमी केल्यावर शरीराची ऊर्जा जास्त स्थिर राहते. चौथा, त्वचा सुधारते. साखर जास्त खाल्ल्याने त्वचेवर पिंपल्स किंवा तेलकटपणा वाढू शकतो. साखर कमी केल्याने त्वचा अधिक स्वच्छ आणि चमकदार दिसू शकते. पाचवा, पचन सुधारते. साखर कमी केल्याने शरीरातील सूज कमी होते आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. 21 दिवस साखर बंद केल्याने कोणते पदार्थ टाळावे? पहिली गोष्ट म्हणजे पांढरी साखर, दुसरी मिठाई आणि चॉकलेट, तिसरं कोल्ड ड्रिंक्स, चौथं पॅकेट ज्यूस, पाचवं केक, पेस्ट्री, बिस्किटं, सहा जास्त साखर असलेले पॅकेट फूड. चॅलेंज दरम्यान आपल्याला काय खायचे आहे ते आता पाहूया. सुरुवातीला आपल्याला ताजी फळे, हिरव्या भाज्या, डाळ आणि कडधान्य, सुके मेवे, बदाम, अक्रोड, त्याचबरोबर दही आणि ताक व तसेच भरपूर पाणी. जर गोड खाण्याची इच्छा झाली तर फळे किंवा थोडा गूळ खाऊ शकता. वजन कमी करण्यासाठी आणखी काही महत्त्वाच्या टिप्स आपण येथे पाहूया. पहिली टिप म्हणजे रोज व्यायाम करा. दररोज किमान 30 ते 40 मिनिटे चालणे, योगा किंवा हलका व्यायाम करा. दुसरं, जंक फूड टाळा. तळलेले पदार्थ, पिझ्झा, बर्गर यांसारखे पदार्थ कमी खा. रात्री हलके जेवण करा. रात्री जड जेवण केल्याने देखील वजन वाढू शकते. चौथं, पुरेशी झोप घ्या. रोज 7 ते 8 तास झोप घेणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. 21 दिवसानंतर काय बदल दिसू शकतात ते आता आपण पाहूया. शरीरात हलके वाटणार, म्हणजेच शरीर हलके वाटणे, ऊर्जा वाढणे, पोटाची चरबी कमी होणे, त्वचा अधिक निरोगी दिसणे, वजन
कमी होण्यास मदत. काही लोकांना या काळात 2 ते 5 किलोपर्यंत वजन कमी झाल्याचा अनुभव देखील येऊ शकतो. पण प्रत्येक व्यक्तीच्या शरीरानुसार परिणाम हा वेगळा असू शकतो. निष्कर्ष आपण जाणूया. जर तुम्ही 21 दिवस साखर बंद करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचसोबत योग्य आहार, व्यायाम आणि चांगली जीवनशैली ठेवली तर वजन कमी होण्याबरोबरच शरीर अधिक निरोगी आणि फिट राहू शकते. तर मित्रांनो, तुम्ही 21 दिवस साखर बंद करण्याचं चॅलेंज स्वीकारणार आहात का? तर मला नक्की कमेंटमध्ये लिहून सांगा चॅलेंज स्वीकारलं आहे असं. व तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रासोबत, परिवारासोबत